उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली। या भेटीदरम्यान आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेत रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, रुग्णालयातील स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा आणि रुग्णालयातील एकूण व्यवस्थापनाची माहिती सुनेत्रा पवार यांनी घेतली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या आणि त्याच्या नातेवाईकांशी देखील संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि तेथील समस्या जाणून घेतल्यात। या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं आहे। रुग्णालयात काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आल्याने सुनेत्रा पवार यांनी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार येथील कर्मचाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। अशी स्वच्छता असते का? दिवसभर तुम्ही काय काम करता? फक्त मोबाईल पाहता का? अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झापले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयाला अचानक भेट दिली आहे। यावेळी त्यांनी रुग्णालयातील अनेक वॉर्डांमध्ये जाऊन स्वच्छतेचा आढावा घेतला असता अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचं दिसून आलं। रुग्णालयातील एवढी अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार यांनी तेथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच झापले। तुम्ही सर्वजण आता लगेच कामाला लागा। तुम्हाला हा कचरा कुंडीत टाकायला त्रास होतो का? तुम्हाला जास्त काम असतं का? ही अशी स्वच्छता असते का? तुम्ही दिवसभर काय काम करत असता? फक्त मोबाईल पाहता का? हे येथे औषधे पडलेत, काय आहे हे? स्वच्छता कशाला म्हणतात? तुमचं नाव काय आहे? या सर्वांची नावं लिहून घ्या। हे तात्काळ स्वच्छता करायला सांगा। या कर्मचाऱ्यांना काही काम नाही का? त्यांच्याकडे आय कार्ड दिसत नाही। आम्हाला अनेक रुग्णांची तक्रारी आलेल्या आहेत। अशा कडक शब्दात सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना झापले। आणि तुम्ही आता हे सगळं कामाला लागा। मला कसलंही चुकीत दिसलं नाही पाहिजे। हे त्रास होतो टाकायला कचऱ्यामध्ये। जास्त काम आहे तुम्हाला ते स्वच्छता स्वच्छता करायला कसली स्वच्छता आज काय करता तुम्ही? भाजी करायचं तर ही स्वच्छता आहे काय? स्वच्छता करायला म्हणतात ते काय करतात दिवसभर? फक्त मोबाईलवर ना, फक्त मोबाईलवर ही उशी ते औषधं हे काय स्वच्छता काय म्हणतात? कसं स्वच्छता म्हणतात? काय नाव आहे तुमचं? हे नाव लिहून घ्या। हे आयसी असतं ना मॅडम, हे तुम्ही ठेवायलाच नाही पाहिजे।